हॅलो, विजन पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अपूर्णांकाची वजाबाकी पाहणार आहोत। अपूर्णांकाची बेरीज ज्यांनी पाहिला नाहीये त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओचा लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता, किंवा तुमच्या व्हिडिओच्या कोपऱ्यात आय बटन असतं व्हिडिओच्या कोपऱ्यात, तिथेही त्या व्हिडिओची लिंक आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। आता वजाबाकी, अपूर्णांकाची वजाबाकी बघा कशा प्रकारे सोडवायचा। अपूर्णांकाची वजाबाकी काय असते, या सगळ्या गोष्टी आम्ही बारीक सारीक सगळ्या गोष्टी बघणार आहोत। वजाबाकीचा चिन्ह तुम्हाला माहित आहे, हा अशा प्रकारे असतो। याला अंश म्हणतात आणि या खालच्या संख्याला छेद म्हणतात। याला वाचता कसा 4/2 आणि याला पाया सुद्धा म्हणतात। इथं बरं लक्षात येतं। आता गणित सोडवायचं कशा प्रकारे बघा, या संख्यांचा आपल्याला वजाबाकी करायचा असतो। कशा प्रकारे त्यात आपण प्रकार बघू, म्हणजे समजून जाईल लवकर लवकर। त्यातला बघू अपूर्णांकाची वजाबाकी, यात प्रकार पहिला बघू। यातला प्रकार पहिला, छेद सारखे असताना, छेद समान समान असताना। आता छेद समान असताना त्या अपूर्णांकाची वजाबाकी कशा प्रकारे करायची हे पाहू। इथं बघा संख्या 4/2 वजा 2/2 अशा प्रकारचा गणित दिलाय। अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी जर आली, सगळ्यात अगोदर त्यांचा छेदस्थानीचा जो संख्या असेल तिकडे लक्ष द्यायचा। म्हणजे काय होतं, इथं बघा हा छेद आणि हा छेद, 4/2 आणि 2/2 या संख्याची आपल्याला या दोन अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे। समजतं बरं। मग आता काय करणार, त्यांचा छेद जो आहे त्याचा जो पाया आहे तो सारखा आहे की नाहीये बघा। जर भिन्न असेल तर काय करायचा, तो आम्ही पुढच्या गणितात बघू। मग आता सारखे असल्यावर काय करायचा, दोघांपैकी एकच ठेवायचा। ह्या दोन पैकी खाली दोघांपैकी एक, म्हणजे जो छेदस्थानी आहे तो छेदस्थानी ठेवला। ह्या वरच्यांचा वजाबाकी करायचा, 4 - 2 म्हणजे काय, 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 2/2 हा तुमचा आन्सर झाला। जर पुढे भाग मारायचा असेल, पोलीस भरतीसाठी भाग मारायला खूप गरजेचं आहे, भाग मारणं खूप गरजेचं आहे। समजलं। आता पुढचा गणित सर आम्हाला एकच गणित समजलं नाही, पुढचा गणित दुसरा गणित बघा। आता 8/2 वजा 4/2 दोघांचे पाया सारखे आहेत, तुमचे पाया नाही गणिताचे पाया, ह्या दोन जोडप्यांचे पाया सारखे आहेत। मग काय करणार, दोघांपैकी एकच पाया ठेवून घ्या। घेतला, 8 मधून 4 गेले, डायरेक्ट 4 असं डायरेक्ट कसं काय सोडवतात, ठीक आहे असं डायरेक्ट सोडवत नाही, कशा प्रकारे सोडवतात, 8 - 4/2 मग काय होतो 4/2 भाग मारा, बे 2 4 अंतराला 2। सर खाली एक राहिलं होतं, काय नाही म्हणजे एक असतं, ते टेन्शन घेऊ नका, इथं बरे समजतं। सर तिसरा गणित घ्या, किती बघा तिसरा गणित घेऊ। तिसरा 8/4 वजा 9/4 पुढे बघा, छेद सारखा आहे 4 घेतला, 8 मधून 9 गेले, सर एक राहिला की। आता गणित बरोबर आहे का, हा गणित बरोबर आहे का आम्हाला काय माहिती। इथं बघा 8 वजा 9 अशाच प्रकारे, इथं काय नाही म्हणजे अधिक आहे। ज्याला चिन्हाचा नियम माहित नाहीये त्यांनी चिन्हाचा नियम हा व्यवस्थित एक टॉपिक आहे, जो धडा आम्ही घेतलेला चिन्हाचा नियम, त्याच्यावर व्यावसायिक व्हिडिओ बनवला आहे, तो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याचा लिंक भेटून जाईल, तो आधी पहा, म्हणजे तुम्हाला बाकीचे जे ॲडव्हान्स गणित येतात त्याला प्रॉब्लेम येणार नाहीये। इथं बघा 8 मधनं 9 जात नाही, इथं बघा मग अशा चिन्ह भिन्न आहे। मग काय करायचं, चिन्ह भिन्न असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा व मोठ्या संख्येचा चिन्ह द्या। मग इथं बघा मी काय करतो, आता 8 वजा 9 छेद हा 4 ला 4, इथं काय नाही म्हणजे हा अधिक। मी काय म्हणतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, 9 मधनं 8 गेले, एक राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, वजा 4। समजतं। त्यासाठी चिन्हाचे नियम ज्याला येत नाही त्यांनी चिन्हाचा नियम हा टॉपिक आम्ही घेतलेला आहे, व्हिडिओचा जो लिंक असेल तो डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तो व्हिडिओ आधी पहा। इथं बघा 4/2 वजा
6/2. सर अशा वेळी काय करायचं? आता काय काय मुलं काय करतात, चिन्ह सारखे आहे तसे ठेवतात. 6 मधून 4 गेले, 2 राहिले, म्हणजे हा तुमचा फायनल आन्सर झाला, अशा प्रकारे समजतात. बट चुकीचं आहे. कशा प्रकारे? इथं पहा, इथं ठेवला मी पायासारखा आहे म्हणून ठेवला. सर पुढे काय करायचा? 4 - 6. इथं पहा, हा संख्या मोठा असला पाहिजे होता इथं, म्हणजे तुमचा अंतर 2 आला असता. मग आता इथं काय नाही, म्हणजे अधिक आहे. एक अधिक आणि वजा चिन्ह भिन्न असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. किती राहतो? -2/2. बेकवे -1 आपला आन्सर आला. समजतं? जर तुम्हाला जर चिन्हाचा नियम येत नसेल किंवा चिन्ह माहित नसेल आणि तुम्ही तोड घेऊन जर एकच आन्सर घेऊन आला असेल तर तुमचा आन्सर चुकलेला असतो. चिन्ह हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. छेद भिन्न असताना, छेद म्हणजे काय आम्हाला सांगितलंच नाही. इथं बाळांनो बघा, इथं हा अपूर्णांक आहे, त्याला अंश म्हणतात आणि ह्याला छेद म्हणतात. आता 2 अपूर्णांकाची जर आपल्याला वजाबाकी करायची असेल आणि त्याचा छेदस्थानी जो संख्या असेल तो भिन्न असेल तर कशा प्रकारे सोडवायचा बघा. पहिला गणित घेऊ. 4 - 2 वजा 2 - 3. समजतं? बघा कशा प्रकारे सोडवायचं, यासाठी फॉर्म्युला लक्षात घ्या. अशा प्रकारे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे हे काय वेगळ्या चायनीज भाषा काढला का? नाही. इथं बघा, ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार. सर कशा प्रकारे? इथं बघा, इकडनंच गुणाकार करायचा वजाबाकी मध्ये, इकडनंच गुणाकार. सर सुरुवातीला इथं बघा, तर काय काय मुलं कसे करतात, गणित कसे सोडवतात बघा. 4 × 3 4 × 12 वजा 2 दोन्ही 4 छेद इथं काय होतो 2 त्रिक 6. खालच्या खालच्याचा गुणाकार वर तोळा गुणाकार. समजतंय? या दोघांचा गुणाकार हे इथं ठेवला, या दोघांचा गुणाकार इथं ठेवला, हा वजाला वजा. समजतंय? तर बरे पुढे बघा, 12 मधून 4 गेले, 8 राहिले, छेद 6 ला 6 भाग मारायचे. 2 त्रिक 6 2 चौक 8 4/3 आला. आता काही मुलांचं डोकं कसं चालतं बघा. सर तुम्ही अशा प्रकारे गुणाकार केला, पण ठीक आहे. मग काही लोक काय करतात, 2 दोन्ही 4 वजा 4 त्रिकोण 12 छेद 6. तर काय चुकलं, 12 मधून 4 गेले, 8 राहिले, वजा 8 राहतात बाळा सोन्या. इथं बघ 2 त्रिक 6 2 चौक 8 वजा 4/3. मग इथं बघ वजा 4/3 आलंय, इथं 4/3 आलंय, म्हणजे तू माती घाललाय बाळा. समजतंय? वजा चिन्ह सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरा गणित बघू आता यातलं. हा पुस्तक आपला हातच डस्टर आहे. दुसरा गणित बघा. 8/4 वजा 2/3. कशा प्रकारे सोडवणार? ह्या दोघांचा क्रॉस गुणाकार, ह्या दोघांचा क्रॉस गुणाकार आणि ह्या दोघांचा क्रॉस. मग आता मग काय नाही सर, जेवढं हो. पुढे बघा आता 8 त्रिक 24. या दोघांचा गुणाकार करून इकडे ठेवायचा, वजा 4 दोन्ही 8 छेद 4 त्रिकोण 12. 24 मधून 8 गेले, लवकर सांगा. 16 बरोबर आहे. 16 छेद 12 2 सक 12 2 8 16 2 त्रिक 6 2 चौक 8. आम्हाला पाणी येते म्हणून अशा प्रकारे दोन्ही भाग मारला. 4/3 येतं. तिसरा गणित बघा. 10/5 वजा 3/4. पाया किंवा छेद सारखा नाही, अशा वेळी काय करायचं? सरकार जर सेम पक्षाचा नसेल तर काय करायचं बघा. या दोघांचा गुणाकार करा आधी. 10 चौक 40 वजाला वजा 5 त्रिक 15 छेद समजतंय तर बरे 5 चौक 20
इथपर्यंत येतं. आता पुढे बघा 40 मधून 15 गेले किती राहतात लवकर सांगा. 25/20 बरोबर आहे. 25 आता माझा 25 5/4 इथं बघा प्रकार तिसरा. पाया समान आले किंवा पाया भिन्न आल्या वजाबाकी करताना तर कशा प्रकारे सोडवायचं बघा. प्रकार तिसरा मध्ये बघणार आहोत. लक्ष तुमच्या इकडे असू द्या कारण की अपूर्णांकाची वजाबाकी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर अपूर्णांकाची वजाबाकी याबद्दल कोणत्याच प्रकारचा क्वेश्चन तुमच्या मनात येणार नाहीये किंवा राहणार नाहीये. त्यातला पहिला गणित बघू आम्ही. 4 - 2 -3 - 2 -7/2 सगळ्यांचे पाया सारखे आहे. पाया तो सारखेच आहे सर. अभी देखो क्या करना है. या सगळ्यांपैकी एकच लिहून घ्या. वर आहे त्या सगळ्या संख्या लिहून घ्या खाली -7. आता कशा प्रकारे सोडवा समजतं. इथं बघा आता इथं काय करणार मी 2 संख्या घ्या किंवा तुम्हाला जशा प्रकारे जमतं तशा प्रकारे पण बघा. इथं बघा आता इथं काय नाही म्हणजे काय असतो अधिक असतं. या दोघा संख्येची अधिक क्रिया करून घ्यायची असेल ते. इथं अधिक आहे म्हणजे काय राहतो इथं 4 मधून 3 गेले 1 राहिला. 1 हा -7/2 7 मधून 1 गेला -6/2. कसं आलं का आलं यासाठी तुम्ही काय करायचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये चिन्हाचा ह्या व्हिडिओची लिंक दिली तो व्हिडिओ पहा म्हणजे -6 कसा आला हे कळून जाईल. पुढे बघा पुढचा गणित दुसरा बघा. तेव्हा अशा प्रकारचं जर गणित आलं इथं आम्ही 2 अपूर्णांकाची वजाबाकी बेरीज वगैरे केली होते. आता इथं 3 अपूर्णांक आले किंवा पुढे 4 सुद्धा होतात आणि 5 सुद्धा होतात. त्यावेळी काय करायचं बघा अपूर्णांकाची वजाबाकी करू. त्यानंतर तिसऱ्याला खाली घेऊ. म्हणजे बघा 8/2 -3/4. आता याचं काय होतो क्रॉस गुणाकार अशा प्रकारे 8/32 -2 6/4 2 8 किती होतं इथं लवकर सांगा. होतो 26 बरोबर आहे. 26/8 भाग मारता येते तर भाग मारा. काय होणार आहे भाग 2 चौक 8 2 क 2 2 त्रिक 6 13/4 इथं बरे वजा पुढे आहे तसा /3. ते बघा इथं जर तुम्ही भाग मारला नसता तरी चाललं असता. कशा प्रकारे मी सांगतोय तुम्हाला. मग आता याचा क्रॉस गुणाकार अशाच प्रकारे काय होतो 39 13 त्रिक 39 -4 2 8/4 त्रिकोण 12. मग याचा आता वजा करा 31/12. हा फायनल आन्सर झाला तुमचा. इथे जर भाग मारला नसता काय झाला असता 26/8 हा -2/3 जर घेतला आणि याची जर अशा प्रकारे क्रिया जर केला तुम्ही तर एवढाच आन्सर येतो. फक्त मी शॉर्टकट सांगितलं तुम्हाला कशा प्रकारे काढू शकतो. शॉर्टकटच्या नादाला म्हणजे शॉर्टकट म्हणजे काय हे शॉर्टकट नाही. काही आता असे व्हायरल होत आहेत शॉर्टकट ते शॉर्टकटच्या नादाला लवकर लागू नका. तुमचं बेसिक जर कंप्लीट असेल तर शॉर्टकट येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का शॉर्टकट साठी काही बेस असतं. बेस म्हणजे कळतं का म्हणजे 5 6 7 अशा प्रकारचे बेस असतात. 2 3 बेस असतात. शेवटच्या संख्या मधल्या संख्या अशा प्रकारचे बेस असतात. त्या बेस वरनं गणित शॉर्टकट निघत असतात. समजतं. गणित समजले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.